म्हणजे अजूनच मजा येईल या सामन्यामध्ये. जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा आपण मोठे ओव्हरचे सामने खेळत असतो त्याच्यानंतर शॉर्टेस्ट फॉर्मॅटमध्ये असतो, थ्रिलिंग मुकाबले होतात. आता हा मॅच फार महत्त्वाचे आहे कारण दोन मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातले नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर्वांचा आवाज आला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की. पहिला सामना, येस लेट्स प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती, मात्र या ठिकाणी ऊर्जा निर्माण करून या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शैलेश पोईटच्या पॅटमधून सीमारेषा पार धावा मिळत आहेत. तब्बल 4 चौकार. लाजवाब फलंदाजी या ठिकाणी करत असताना नक्कीच पाहायला मिळतो. हा खेळाडू नक्कीच चांगली रणनीती जर आपण विचार करतो. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना पुन्हा एकदा शैलेश तयार. त्याच दिशेमध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, आता मात्र एकही धाव मिळणार नाही. हीच तर मजा आहे मेगा फायनलचा. रोमहर्षक सामना म्हणतात ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि तो हौसला मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवावा लागेल दोन्ही संघांना. चांगला चेंडू, चांगला चेंडू. सनीचा जर आपण विचार केला स्ट्रेट चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. या नो कनेक्शन आणि नो कनेक्टिव्हिटी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब फटका. परत एकदा चेंडूला भिरकावलाय, सीमारेषा पार धावा मिळतात. तब्बल 4-4 आणि 4. लाजवाब बॅटिंग या ठिकाणी करत असताना शैलेश भोई आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा फलकावरती नोंदवल्या जातात. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहू शकता. लाजवाब फटका त्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार धावा मिळतात. तब्बल पुन्हा एकदा 4-4 आणि 4. लाजवाब या ठिकाणी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण बॅटिंगचा जर आपण विचार केला ना तर 2 चेंडू डॉट झाल्यानंतर दडपणाखाली नाही आला, दडपणाला भिरकावून दिला आणि फलकाचा विचार केला तब्बल 12 धावा त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या चेंडू घेऊन गाळला गॅप शॉट सिलेक्शन. एक ऑफ मात्र त्या ठिकाणी मिळेल. चौदा धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. फारच चांगली सुरुवात शैलेशदांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते.
14 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती शैलेश यादव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. हा देखील फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे आवाक्याच्या बाहेर. 151 षट डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. सीमारेषा पार षटकार. काय लाजवाब बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. माहिती आहे ही स्थिती फार वेळा अनुभवली आहे. या स्थितीमध्ये फार वेळा बॅटिंग केली आहे. फारच चांगली बॅटिंग या ठिकाणी करत असताना वाटत नव्हतं की हा षटकार जाईल, पण ज्या प्रकारे बॅटचा फॉलो थ्रू आपल्याला पाहायला मिळाला असं वाटत होतं कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक आहे, पण जी ताकद त्याच्यामध्ये होती, जे टायमिंग होतं, जी नजाकत आपल्याला पाहायला मिळाली फारच अप्रतिम. कारण एवढा सहजरित्या तो फटका खेळला गेला होता ना, एखाद्याच्या दुसऱ्याच्या बॅटमधून जर आला असता कुठेतरी झेलबाद करण्याची संधी होती. दुसरा धाव घेऊ शकतात का नक्कीच, फिल्डर आहेत मागे. दुसऱ्याच्या बॅटमधून तो कुठेतरी फटका आपल्याला आला असता तर कुठेतरी पाहायला मिळालं असं झेलबाद होऊ शकले, पण जी ताकद, जी टायमिंग त्या ठिकाणी नजाकत पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट स्ट्रोक. पुन्हा एकदा हा देखील फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. हाही देखील चेंडू सीमा रेषा पार जातोय. हायच चेंडू वरती देखील 4 धावा येत आहेत. हा देखील फटका लाजवाब आहे, पण सरळ हातामध्ये. म्हटलं ताकद थोडीशी या ठिकाणी कमी पडली, कारण शैलेश यादवने जो फटका मारला होता, कारण वाऱ्याच्या विपरीत तुम्ही जेव्हा खेळत असता त्यावेळेला तुम्हाला टायमिंग फार महत्वाची असते. तेव्हा स्वीट साऊंडला जेव्हा बॅट मधून येतो तेव्हा मात्र गणेश पाहायला मिळतो आपल्याला. हा फटका फसला, पण क्षेत्ररक्षक गोणी नाहीये. मैदानच्या डोक्यापर्यंत चेंडू फटी खेळून काढलाय आणि हाही देखील चेंडू आवाक्याच्या बाहेर. कुठे चेंडू होता आणि कुठे चेंडू गेलाय. झेलबाद घ्यायची संधी होती या ठिकाणी. झेल टिपला असं तर कुठेतरी सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. हॅलो, नक्कीच 29 फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपला. तिसरं षटक चालू होतं सनी गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकही धाव नव्हती जर आपण विचार केला तर, मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव नक्कीच एकवटली जाते. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, कारण या ठिकाणी जर आपण विचार केला सेट फलंदाज शैलेश या ठिकाणी नक्कीच शैलेश फिर आपल्याला पाहायला मिळतात.
वैयक्तिक 20 धावांवर केळी साकार करायचं त्यांच्यावर जास्त जबाबदारी असेल इथून पुढे कशा प्रकारचे मॅच घेऊन जायचे. कारण आपण जर पाहिलं 5 षटकांचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांना मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. फ्लिक केल्या चेंडूला त्या ठिकाणी नक्कीच एकच धाव 2 धावा माझ्यामध्ये घेतल्या जातात. एक असा त्या ठिकाणी नक्कीच मिळाल्या. 34 फलकावरती या ठिकाणी नक्कीच नोंदवल्या जातात. आणि जर आपण विचार करतो तर मात्र कुलवाटपाचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. सनी या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतो. आता आपण विचार केला या षटकामध्ये हलकरीता चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळत असताना नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या एकवटल्या जातात. षटक क्रमांक या ठिकाणी सनीचं समाप्त होईल. वैयक्तिक दुसरं षटक, तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. उर्वरित 2 षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 36 फलकावरती नक्कीच नोंदवल्या जातात. लाजवाब बॅटिंग त्या ठिकाणी करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शैलेश. कारण 11 चेंडूमध्ये 23 धावांची वैयक्तिक खेळ साकार केला. त्यांच्या बॅटमधून आता 12 चेंडूमध्ये किती धावा येतील नक्कीच हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. कारण जर आपण विचार करतो नक्कीच काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द फायनल ठरू शकते कारण विकेट फार महत्वाची या ठिकाणी त्यांना माहिती आहे. विकेट फार महत्वाची होती आणि जेव्हा ही अशा प्रकारची विकेट जर गेली तर मात्र कुठेतरी सामन्यामध्ये तडपणामध्ये हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. नक्कीच आता त्या जागा गेला त्याची मैदानाच्या आतमध्ये MS सोनूला आता पाहतो. त्याच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं आहे. कारण पण विचार करतोय छत्तीस फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच त्या ठिकाणी डॉट चेंडू झाला. मंगेश जर आपण विचार केला चांगलं षटक हाताळलं जातं आणि मोठा फटका खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. तिथे आपण विचार केला तर चांगली बॉलिंग त्या ठिकाणी करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. करत चेंडू खेळून काढला. 2 धावा त्या ठिकाणी 1 मिनिटामध्ये संपादित करू शकतात. 2 धावा त्या ठिकाणी एकवटल्या जातात. 38 फलकावरती नक्कीच त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर 38 नोंदवला गेला. जर आपण या ठिकाणी या गोलंदाजीचा विचार करतो आता मंगेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करण्यात येते. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या जातात. हा फटका देखील बसून खेळायचा होता. आता मात्र तो फटका शिफ्ट झालाय. लक फॅक्टर नक्कीच
या संघर्षा बाजूने कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. सरळ चेंडू हातामध्ये जात होता पण मात्र त्या ठिकाणी मे बी दगडाला लागला असेल किंवा वळण घेतलं असेल आणि तिथून तो चेंडू फिरलाय. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. उर्वरित नक्कीच या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. मंगेश गोलंदाजीचा विचार केला तर फक्त तो जो फटका आपण पाहिला त्याच्यामध्ये देखील एकच धाव त्या ठिकाणी आली असे पण चौकार आला. पण अद्याप आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना उर्वरित शेवटचा चेंडू मार्गस्थ दफेकवरती 42 धावांची नोंद होत असताना 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या मोठा फटका कटचा फटका खेळायचा होता. शेवटच्या मोमेंटला जर आपण विचार केला तर 2 फटके त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळायचं होतं सोनूचा जर आपण विचार करतो. पण ते चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या फटके वरून खेळण्याच्या मध्ये कुठेतरी स्क्वेअर कट आपल्याला एखाद पाहायला मिळाला असता तर आउटफील्ड या ठिकाणी नक्कीच स्क्वेअर कटची फास्ट कुठेतरी चेंडू ट्रॅव्हल झाला असता. 1-2 धावा तरी एकवडण्यामध्ये यशामध्ये एक धाव फार महत्वाची. या सामन्याचा जर आपण विचार करतो फायनल मध्ये आपण पोहोचलो आणि एक धावेला जर आपण विचार केला तर फार महत्व म्हणतात ना, राजकारणात एका मताला, परीक्षेत एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. आणि ते महत्व या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागेल. एक धाव तुम्हाला एक धावेसाठी जिद्दोजहद करावी लागेल. स्वतःच्या पडत्या काळात तुम्हाला सांगावं लागेल मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून ती मॅच फिरवू शकतो. आणि तो जिद्द फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. एक जाऊ त्या ठिकाणी मिळेल. डायरेक्ट हिट जर असतं तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असं सोनूला आपण पाहतो. 43 फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण पाहतो तर फारच मागचं षटक थोडंसं स्वस्त ठरलं होतं. आणि हा फायनलची टक्कर, मेगा फायनलचा हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना नक्कीच पाहायला मिळतो. लाजवाब बॅटिंग अद्याप शैलेश यादव भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच झाली होती, पण त्यानंतर मात्र कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यश संपादित केलं जात आहे. हा फटका बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच करत असताना एक धावेला फार महत्व आहे. आणि एका धावे साडी या ठिकाणी जिद्दोजहद चालू आहे. 44 फलकावरती चला थोडंसं सामना आपण स्पीडअप करूया, कारण एक सत्र अजून बाकी आहे आणि थोडंसं सूर्यदेवताची जी कृपा आहे याच्या दिवसामध्ये कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ, अप्रतिम टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गणेशला शांत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. कुठेतरी 44 फलकावरती नोंदवला गेला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ आहे, पण या 3 चेंडूमध्ये 52 ते 53 धावांपर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी आलेख आपण जर पाहिलं तर होऊ शकतो. पण असे अजून एखाद 2 डॉट चेंडू आले ना तर मात्र सामन्याला कुठेतरी कलाटणी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं कुठचंही टोटल या ठिकाणी सेफ नसतं. कधीही कुठचाही बॅट्समॅन येऊन सामना परतवू शकतो. तर आपण जर विचार करतो तर 44 ते 53 किंवा धावा सेफ आहे तर असं नाहीये. तुम्हाला तेवढी चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. फिल्डिंग मध्ये तुम्हाला ते सादरीकरण दाखवावं लागेल. हा मात्र फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक आहेत. बॉल फिरेल तर मात्र चेंडू सीमा रेषा पार जाईल. हा येतोय गणेशच्या बॅट मधून.
फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. 2 धावा या ठिकाणी नक्कीच एकवटण्याचा प्रयत्न. तिसरी धाव घेतली जाईल का? 3 धावा या ठिकाणी नक्कीच एकवटला जातात. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहते. 51 धावा फलकावरती नक्कीच 52 ते 53 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल ठरतोय. कारण तुम्हाला कमीत कमी तेवढा धावा तर बनवाव्याच लागतील. 5 षटकांचा सामना आहे. समोर जर आपण विचार केला रोहित सुमित चंदन सारखा फलंदाज असताना तुम्हाला त्या धावा करू देखील शकतात. फुलटा चेंडू फ्लिक केला. रिसिव्हर त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव घेतली जाईल का? सरळ थ्रो हातामध्ये या बॉल डेट केला जातोय. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होतोय. षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या झाली 53 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता इथून पुढे आव्हान असेल 30 चेंडू आणि 54 धावा एसटीचे. दिसणार नाही. अंधार होऊन जाईल आणि त्यानंतर मग चेंडू दिसला नाही तर कुठेतरी निर्णय पार्शल लागायला नको. याच्यासाठी नक्कीच ही घाई चालू आहे. 6:16 झाली आहेत. जर आपण सनसेटचा टायमिंगचा जर विचार करतोय तर 6:34 पर्यंत सनसेट होऊन जाईल. म्हणजे काहीच उजेड नंतर त्यानंतर कदाचित दिसू शकणार नाही. तर विनंती असेल लोकांना, कारण त्याच्यानंतर आपल्याला बक्षीस वितरण सोहळा देखील पार पाडायचा. मैदानामध्ये रोहित आणि सुमितला आपण पाहतोय. ही सलामीवीर जोडी. पंच थोडंसं लवकर सामना सुरू करा विनंती असेल. चेंडू आणि 54 धावा या ठिकाणी आव्हान असेल. शेवटचं सत्र आजच्या दिवसातलं या ठिकाणी नक्कीच मेगा फायनलचा थरार. फटका चांगला लाजवाब स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही या. वेट केलं, वॉच केलं, डिस्पॅच केलं चेंडूला. चौकार या ठिकाणी लाजवाब फटकेबाजी. पहिल्या चेंडूवर हल्ला बोल चढवलाय. लाजवाब फटका एसटीच्या.
पुन्हा एकदा हा फटका देखील चांगला आहे, डोक्यावरून खेळला आहे हा फटका. Latch of stroke, what a timing, magnificent timing, and he's a very sweet timer of the cricket ball. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, धावा मिळत आहेत तब्बल 4 चौकार. बाद 46 या ठिकाणी नक्कीच उर्वरित पाहिजे असतील. 28 चेंडू मध्ये उलटी गिनती पहिल्यापासून चालू होईल या ठिकाणी. चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये नक्कीच खेळून काढला. आपण जर रोहितच्या बॅटिंगकडे जर पाहिलं तर मला तरी कालच्या दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा आतापर्यंत वाकलन संघामधला ऋषी भोईर तशा प्रकारची बॅटिंग कुठेतरी पाहायला मिळते, कारण त्याची बॅटिंग देखील अशीच आहे. ताकदीचा कमी वापर करतो, युक्तीचा जास्त वापर या ठिकाणी केला जातो. आणि रोहित तसाच कुठेतरी पहिला चेंडू जर आपण पाहिला शॉर्ट ऑफ लेंथ इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला, नंतर पाहिलं मिड ऑफ मिड ऑन आतमध्ये त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. ताकदीचा कमी वापर आणि युक्तीचा जास्त वापर या ठिकाणी नक्कीच रोहितच्या बॅटिंगमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. चांगला चेंडू, चांगला कमबॅक विजय सिंगच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल, क्योंकि जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. आणि तशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी बॉलिंग करावी लागेल. खुल्या टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत गणेश, थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एकच धाव त्या ठिकाणी मिळालं. धावफलक पुढे सरसावत आहे, ते म्हणजे 10 या आकडेवरती डबल डिजिट्स नोंदवल्या जातात पहिल्या षटकामध्ये. सरासरीचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 10 धावा नोंदवल्या जातात. उर्वरित शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना रंगत असताना फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दोन्ही संघांचा जर विचार केला, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे. मोठा सामना नक्कीच कधीही परतू शकतात. एखाद दोन चांगल्या ओव्हर जर आल्या तर कुठेतरी दडपणाखाली प्रतिस्पर्धी संघ येऊ शकतो, पण इथून पुढे रोहित आणि सुमितची जर जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकली ना तर कुठेतरी सामना कुठेतरी निसटू शकतो, याची देखील नोंद घ्यावी लागेल. स्वीप शॉट, क्षेत्ररक्षक कोणी आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक कोणीही नाही या चेंडूला पाठवले सीमा रेषा पार, धावा मिळत आहेत तब्बल 4. या ठिकाणी रोहितने मोहर उमटवली या चौकाराची. येस टीचर. आणि त्या ठिकाणी 14 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. लाजवाब बॅटिंग त्या ठिकाणी करण्यात आली आहे, ते म्हणजे रोहितच्या माध्यमातून. एक नातं आहे, जर ओपनिंग आणि रोहितचं जर नाव आलं तर एक नातं आहे क्रिकेटचे. आणि सुमित आपण पाहतो त्याचा जोडीदार. आणि या ठिकाणी जर आपण गोलंदाजीचा विचार केला तर नक्कीच नाना पवार विजय या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. कुठेतरी युक्ती लढवावी लागेल जर कार्तिक 11 या संघाचा विचार केला तर. फटका चांगला डोळे बंद करून फिरवला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. 23 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. मैदानामध्ये अजूनही सामना बॅलन्स आहे, कुठच्या संघाच्या बाजूने झुकलाय असं सांगता येऊ शकत नाही. जसा जसा सामना पुढे जाईल तसा तसा सामना रंगत जाईल. सामन्याला मजा येईल ह्याच्यात काही दुमत नाहीये.
का चांगला क्षेत्ररक्षक आहेत एम एस सोनू. उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव नक्कीच येईल. त्या ठिकाणी आणि 17 धावा फलकावरती चांगली गोलंदाजी. अद्याप विचार केला तर विजयाच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात. अद्याप एखाद 2 डॉट चेंडू. आणि रोहितने तर 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर संतोष दादा भालेराव यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. विजय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतं. खूप वेळाचा चेंडू होता. ऑलिम्पिक कार्पेट खेळून काढला चेंडू. त्या साईडने कधी वळण घेऊ शकतो. लक फॅक्टर फार महत्वाचा. 18 धावा फलकावरती विजयाच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केला. तथापि आपण विचार केला तर हे निर्णायक षटक ठरू शकतं. नक्कीच या ठिकाणी विजय बाबा यांनी विकेट घेतली तर लक्ष्मण कोळंबे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. 1001 तयार ठेवावे लागतील जर कॅश घेतला तर. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डबल दुःख सोसावं लागेल. कारण विकेटचं दुःख आणि पारितोषिकाकडे तेवढी नजर नसेल कारण मॅच जिंकणं महत्वाचं आहे. आता आपण विचार केला तर पारितोषिक येत राहतील. क्रिकेट हा असा खेळ आहे. टेनिस क्रिकेट सध्या फार उंचीवर जाऊन ठेपलाय. जर आपण पाहिलं ISPL रतनबुवा सारखे सामने सुप्रीमो चषक असेल असे सामने टेनिस क्रिकेटमध्ये होतात आणि टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना तशी संधी मिळते. फारच चांगला फटका. झेल घेतला तर फलंदाजाला माघारी परतावं लागेल. सिद्धांत कोहलीने नक्कीच या ठिकाणी कॅच घेतला. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल STJ. नक्कीच चंदनला पाहतोय. चंदनच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी नंदनवन सजवावं लागेल धाव फलकावरती. कॅच टिपला. यस विकेट नंबर 2. फलंदाजाला माघारी परतावं लागतं. व्हॉट अ कॅच अँड टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. यस डीचे. वीस धावा फलकावरती नक्कीच नोंदवलं. 20 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सहा धावाला 6. नाही सर रोहितसाठी देखील एक पारितोषिक असेल. 501 रुपयाचं पारितोषिक सलग 3 चौकारासाठी संतोष दादा भालेराव यांच्या माध्यमातून. विजय यादव येवले यांच्या माध्यमातून सोनकांबळे यांच्या माध्यमातून जर षटकार आला किंवा मॅच जिंकली तर नक्कीच 501 रुपयाचं पारितोषिक
या ठिकाणी नक्की जाहीर झालं. विसावा धाव फलकावरती 18 चेंडू आणि 34 या ठिकाणी पण बाईच्यात. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये काव कॉर्नर मध्ये, दूर भरून येईल. 2 धावा या ठिकाणी नक्कीच एकवटला जातील. हर्षितला पाहतो 22-2-2-2 या ठिकाणी नक्कीच जर आपण विचार केला तर नक्कीच 22वा धाव फलकावरती झालं. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये रिक्वायर्ड रन रेटचा विचार करतो तर 11.29 रिक्वायर्ड रन रेट. फटका चांगला आहे. हा कॅच बनवू शकेल का? मॅच कॅच शिपलाय. MS सोनू महत्वाची विकेट. फलंदाजाला माघारी परतावं लागत आहे. फलकावरती नक्कीच गोला जातात. या ठिकाणी जर आपण विचार केला कॅच टिपली की मॅच टिपली ही येणारी वेळच सांगेल. फार महत्वाची विकेट होती. या ठिकाणी नक्कीच फटका फसलाय. हा फटका देखील हवेमध्ये आहे. गणेश जेल खाली येऊ शकतो. हाताला लागला पण तोंडाला नाही लागत तिला. फलंदाज मात्र या ठिकाणी नक्कीच झेलबाद करण्याची पूर्णपणे संधी होती. झेल खाली पोहोचले पण मात्र या ठिकाणी झेल सुटलाय. चांगले प्रयत्न म्हणावे लागतील. दूरवरून दापत आले पण 24 धावा 15 चेंडू आणि 30 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावा कंपल्सरी बनवायच्या. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी आहे का पाहावं लागेल. MS सोनू माफ करा विजय सेन त्या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 धावा एक पडण्यामध्ये यश संपादित केलं. हर्षल पण एका हाताने चेंडू अडवण्यात आला. लाजवाब फिल्डिंगचा स्तर मात्र उंचावर नेलाय. पहिल्या 2 सामन्याचा जर आपण विचार केला तर फारच खराब फिल्डिंग झाली होती म्हणायला हरकत नाहीये. कार्तिक 11 या संघाच्या बाजूने पण या सामन्यामध्ये फिल्डिंगचा स्तर उंचावलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चांगला गॅदर त्या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तेरा चेंडू आणि 27वा. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. षटक या ठिकाणी समाप्ताच्या दिशेने नक्कीच समाप्त झालं आणि जर आपण पाहिलं गणेश दोन्ही फलंदाज जे आहेत ते 0-0 वर खेळत असताना पाहायला मिळतात. सामना फसलाय, सामना अडकला.
12 चेंडूमध्ये 27 धावा. जेव्हा 53-54 धावा मी कशा प्रकारे म्हणत होतो, 53-54 धावा पण होत असताना देखील पाहिलं 5 षटकामध्ये. पण जो फायनलचा प्रेशर आहे ना, त्या फायनलच्या प्रेशरमध्ये तुम्हाला 53-54 धावा देखील जड जाऊ शकतात. एखाद 2 विकेट जर कुठे सुरुवातीला आले तर समोरचा संघाचा पारड कुठेतरी जड होऊ शकतं. त्याच अनुषंगाने या ठिकाणी जर आपण विचार केला तर 4 विकेट या ठिकाणी प्रस्थापित केलं प्रतिस्पर्धी संघाने. आणि आता कुठेतरी दडपणाखाली असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कार्तिक 11 हा संघ कुठेतरी बाजी मारताना पाहायला मिळतोय आणि कुठच्या तरी संघाला या ठिकाणी गाशा गुंडाळला जाणार आहे. अद्याप सध्या आपण विचार करतो विजयला आपण पाहतो. चांगला चेंडू, चांगली लाईन, चांगला चेंडू, चांगली लाईन, अप्रतिम गोलंदाजी. विजयचा जर आपण विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. वन हँडेड कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. येस टीजर. फटका फसला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत दोन धावा त्या ठिकाणी नक्कीच एकवडला जातील. विजयाच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच 4था षटक मार्क असते. 9 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त राहिला. 9 चेंडूमध्ये धावा करायच्यात. 25 धावा, काम 25 करावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर 9 चेंडूमध्ये 25 धावा ठिकाणी बनवाव्या लागतील. फार कठीण आहे, पण कठीणाला सोपं करणं या ठिकाणी जमतंय का अविनाशला? एकच त्या ठिकाणी बॉलचा टर्न झाला तर काहीतरी वेगळं करू शकतो. चांगलं ऍडजस्ट केलं आणि एक शॉट धावा असेल नक्कीच पंच सांगत असताना. आणि 8 चेंडूमध्ये 24 धावा. सरळ खेळलाय फटका, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आयवा ज्वेलसाठी शैलेश भोईर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक होतं, ते मात्र गमावलंय. षटकार आला या ठिकाणी. नक्कीच जर आपण विचार केला 7 चेंडू मध्ये 18 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे. अजून एक चांगला फटका, अजून एक चांगला फटका, सरळ खेळला, मॅच परतवली. या ठिकाणी जर आपण विचार केला अविनाशच्या बॅट मधून लाजवाब फटका खेळायला मिळालाय. हाई चेंडू सीमारेषा पार धावा मिळतात, तब्बल 6 षटकार. येस टीचर.
तर कुठेतरी सामन्याला कलाटणी देण्याचा काम हे दोन षटकार करतायत. आणि मी म्हटलं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती किती धावा करा तुम्ही सेफ नसतात. आणि फारच लाजवाब बॅटिंग त्या ठिकाणी अविनाशच्या माध्यमातून कोणतरी संघ स्टार ठरलाय. चला सामना लवकरात लवकर चालू करा मित्रांनो. नंतर थोडासा वेळ जर झाला तर नक्कीच बॉल दिसण्यामध्ये तुम्ही असमर्थ ठराल. त्याच्यानंतर पार्शल निर्णय नको, त्याच्यासाठी विनंती असेल. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल फिरलाय की मॅच फिरली आहे. या ठिकाणी नक्कीच जर आपण विचार केला तर कॅच वर यायचं होतं, पण त्या ठिकाणी 5 चेंडू 8 धावा सामना फिरवण्याचं काम नक्कीच आठवेल. ज्या वेळेला गणेशने तो फटका मारला होता लॉंगॉनच्या दिशेने, तो फटका मात्र त्या ठिकाणी फिरला होता. सेम मनस्थिती आता मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चुका घडत असताना नक्कीच पाहायला मिळतात. MS सोनू कोण ठरेल हिरो आणि कोण ठरेल झिरो नक्कीच पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल फलंदाज या ठिकाणी बाद होईल. लाजवाब टेक बाप आणि बेटाची जोडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकत्र कॅच झेल टिपलाय. पाहायला मिळाला. लाजवाब त्या ठिकाणी कार्तिक आणि शैलेश यादव या ठिकाणी होते. मुलगा आणि वडील या ठिकाणी काय कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये केल्या गेल्या. नक्कीच याचं पुरेपूर उदाहरण आपल्याला नक्कीच मिळालंय. कोणत्या टप्प्याचा चेंडू होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अविनाश आता मात्र स्ट्राईक वर असेल. इथून पुढे मॅच रंगतदार होईल. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. 3 चेंडू 7 समीकरण फसतंय का? निर्णायक चेंडू या सामन्यातला हा असेल. MS सोनू म्हणतात ना, बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश कर. चांगला चेंडू लाजवाब गोलंदाजी. 2 चेंडू 7 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्यासाठी. लाजवाब क्रिकेटचा थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना नक्कीच पाहायला मिळतं. 2 चेंडू 7 समीकरण उरला. हा देखील डॉट चेंडू. कुठेतरी सामना फसत होता. आता जर षटकार मारला तर मात्र सुपर ओव्हरच्या दिशेने नक्कीच वाटचाल करेल हा संघ. आणि जर या ठिकाणी टॉट चेंडू किंवा चौकार किंवा काही झालं, एक लीगल डिलिव्हरी षटकार न येता जर झाली तर सामना जिंकू शकतो. सामना जिंकलाय तो म्हणजे जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. यस डीजे.